हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूपच छान बनलेली आहे. तर चला मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, आमच्या घराशेजारी एक काकू राहत होत्या. काकू म्हणजे त्यांचं काही जास्त वय नव्हतं, पण त्या खूप छान दिसत होत्या. त्यांनी भाड्याने खोली घेतलेली होती. आमच्या शेजारी त्या जरी काकू होत्या, पण त्या जरी काकू होत्या, त्या अजिबात काकू म्हणून वाटत नव्हत्या. पण मी त्यांना काकूच म्हणत होतो. माझं वय आता 19 वर्ष होतं. मी कॉलेज करत होतो. पण मी कॉलेज करून सुद्धा कुठल्याच मुलीकडे कधीच बघत नव्हतो. कारण मला कधीच आवडलं नव्हतं. मी कधीच कुठल्या मुलीला होऊन बोलत नव्हतो. जर मला कुठली मुलगी होऊन बोलली तरच मी तिला हो किंवा नाही मध्येच उत्तर देत होतो. पण मला कायम काय झालं माहीतच नाही. मध्येच उत्तर देतो, पण मला काय झालं माहीत नव्हतं. जेव्हापासून या काकू येथे राहायला आल्या होत्या ना, तेव्हापासून मला त्यांच्यासोबत बोलायला खूपच आवडू लागलं होतं. मी कधीच कुणासोबत जास्त बोलत नव्हतो. पण या काकू आल्यापासून माझं बोलणं खूपच वाढलं होतं. का आणि कुणास ठाऊक मला माहीत नव्हतं. त्यांच्यातच असं काय झालं होतं की मला काही झालं होतं. मला तर प्रश्न पडत होता. माझ्या घरातली ही माणसं मला म्हणत होते की तू कधीच कुणाला जास्त बोलत नव्हता, पण आता तुझं बोलणं जास्त वाढलं आहे. मी सुद्धा विचार करत होतो की माझ्यात हा सारा बदल आला तरी कसा. त्या काकू रोज मला काही ना काही काम सांगत असे आणि मी त्यांचं काम नियमितपणे करून देत होतो. तशा त्या काकू मला खूप आवडू लागल्या होत्या. मी कॉलेजवरून आल्यावर मी त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारत होतो. पण माझ्यात खूपच ॲटिट्यूड होता. म्हणजेच मला जो भाव देईल मी त्यालाच, म्हणजे जो मला भाव देईल त्यालाच मी भाव देत होतो. आणि त्या काकू मला खूप आवडत होत्या. म्हणून मीही त्यांना काकूला भाव देऊ लागलो होतो. रस्त्यावरून येता जाता त्या माझ्याकडे एकटक लावून बघत होत्या आणि मीही हमेशा त्यांच्याकडे बघत होतो. त्यांच्या समोरून जर मी चालत असलो तर त्या मला काही ना काही इशारा करत होत्या. मला हे खूप आवडायचं. आमचं हे इशारा करणं, एकमेकांकडे हसणं, काही ना काही खोड काढणे हे वाढतच चाललं होतं. मला हे खूप आवडत होतं. असे आमचे रोजचं चालू झालं होतं. असे पहिल्यांदाच मी हे सर्व काही कधीच कोणासोबतही केलं नाही. आणि हे सर्व काही करायला मला आवडतही नव्हतं. पण आता मला हे सर्व काही करायला खूप आवडत होतं. एके दिवशी असे सकाळी मी बाहेर ब्रश करत होतो तेव्हा त्या काकू माझ्या समोरून चालत होत्या. त्या काकूंनी पिंक कलरची साडी घातलेली होती. त्या साडीचा खोलवर गळा असलेला ब्लाऊज मी त्या साडीत बघितला तेव्हा माझ्या अंगामध्ये आगच लागली. मला काय करू आणि काय नाही असे झाले होते. माझ्याकडे बघितलं आणि मला एक भाऊक नजर, म्हणजे माझ्याकडे एक भुवाई वर केली. आता तर मी फार कामातूनच गेलो होतो. मला असं वाटलं होतं त्या काकूला जाऊन पटकन धरावं, पण मी स्वतःला थांबवून घेतलं. त्या कुठे चालत होत्या मला माहीत नव्हतं. मी त्यांना नजरेने इशारा केला आणि विचारलं कुठे जात आहेत. तेव्हा त्यांनीही मला इशारा केला. मी आलेत जाऊन. उद्या सकाळी गेल्या होत्या त्या तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत मी त्यांची वाट बघत होतो. तरीसुद्धा त्या आल्या नव्हत्या. पण मला प्रश्न पडला होता, या गेल्या तरी कुठे? थोड्या वेळाने त्या घरी आल्या. मला त्यांच्यावर खूपच राग आला होता. मी त्यांच्याकडे थोडा वेळ बघितलाच नाही आणि बोललोही नाही. त्या मुद्दामूनच बाहेर जाऊन बसल्या होत्या. कारण त्यांना बघायचं होतं की मी त्यांना बोलत आहोत की नाही. मी त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि हे त्यांच्या लक्षात पण आलं. त्यामुळे बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण मी त्यांना टाळत होतो. दुपारची वेळ झाली होती. माझ्या घरातली सगळी माणसं आपापल्या कामाला लागलेले होते. घरात मी एकटाच होतो. मला तिचा राग खूप आला होता. म्हणूनच मी माझ्या
बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडलो होतो. थोड्या वेळात ती पटकन माझ्या घरात आली आणि तिने मला विचारलं, काय झालं आहे तुला? तू असा का रागवला आहेस? मी तुझी किती वेळ बाहेर वाट बघितली, पण तू बाहेरही येत नाहीस. मला तिचा खूप राग आला होता आणि मी तिला म्हणालो, तू मला काय विचारायचं, मी बाहेर येऊ की नाही? मी तुमचा फोन लागतो जावं की बाहेरचं फिरा? तेवढ्यात ती मला म्हणाली, अरे बापरे, एवढा राग? आणि तिने मला गोड गोड बोलून माझ्या मनातील सर्व राग घालवला. माझ्या मनातील पूर्ण राग दूर झाला होता आणि मी तिला आता पूर्ण बोलू लागलो होतो. तेव्हा ती मला म्हणाली, एक प्रश्न विचारू? मी तिला म्हणालो, हो विचारा. काय झालं? असं का करतोस? मी तुझी कोण आहेस? मी तिला म्हणलो, का करतोस? कसं करतोस? म्हणजे मी काय करतोस हे तर सांग. तेव्हा ती मला म्हणाली, मी तुला सांगतो, बाहेर गेले म्हणून तुला राग आला आहेस ना? मी घरी नव्हते म्हणून तुला करमलं नाहीस ना? तू माझी वाट बघत होतेस, हे सर्व काही का करत आहेस? खरं तर या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हतं, पण मला ते आवडू लागलं होतं. मात्र खरं होतं, पण तेवढ्यात माझ्यात कुठून एवढी शक्ती आली. मी डायरेक्ट मागे पुढे न बघता त्यांना माझ्याजवळ घेतलं आणि त्यांच्या तिथे नको ते केलं. पण याच्यामध्ये तिचीही सहमत होती. ती मला याच्यामध्ये प्रतिसाद देत होती आणि आता आम्ही दोघेही एकमेकांकडे न्हावून गेलो होतो. तिलाही हेच हवं होतं आणि मलाही पण हेच हवं होतं. माझ्या मनात अजूनही एक प्रश्न आहे. मी कधीच मुलीकडे वळलो नाही, पण या काकूकडे का वळलो? आणि आजकाल प्रत्येक मुलगा लग्न झालेल्या बाईकडे का वळतोस? मित्रांनो, आजकालचे सर्व मुले लग्न झालेल्या बाईकडेच का बघतात हेच मला समजत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मुलं आजकाल